नमस्कार आणि सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय नवीन एक चालू होणार आहे आणि त्याच्यामध्ये आहे आजचा आपला म्हणजे बिकमिंग सायलेंट होणं म्हणजे शांत आणि पॉवर ऑफ सायलेन्स, की शांततेची ताकद काय आहे. आवडेल तुम्हाला सर्वांना हा सब्जेक्ट आवडला? काय विचारायचंय काही म्हणजे प्रश्न विचारायचे काही असं मनात आहे की काय असं शिकणार आहे वाटतं? हो येस. मॅडम. काय वाटतं? हेच तर- हेच शिकायचं होतं की सायलेंट म्हणजे फक्त गप्प बसणं नाही. हा. ते तुम्हाला आतून यायला हवं, तुमच्या विचारातून तुम्ही सायलेन्स व्हायला हवे. एक्झॅक्टली. म्हणजे हो, विचारांमधून तुम्ही सायलेन्स व्हायला हवं. आणि हे सुद्धा तुम्ही शिकण्यासारखी गप्प विषय आहे का बसण्याचं असं नाही. वाटतंय? आणि हा सुद्धा हो हो विषय आहे. कोणीतरी शिकवेल आपल्याला शांत कसं राहायचं किंवा शांततेची ताकद काय हे आहे. मला माहित है नव्हतं. ना? आहे हा विषय आणि त्याचं मला कधीपासून हे येस. शांत म्हणजे अगदी इन्नर आतून कसं शांत राहायचं. आणि एक्झॅक्टली. त्यासाठी थँक्यू तुम्हाला. थँक्यू मॅडम. बहुत खरंच बढिया, बहुत बढिया. मी मेसेज वाचला आणि खूप खुश झाले मी. खरंच की हे हवं होतं मला आणि ते तुम्ही देताय त्याबद्दल खरंच थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू. खरंच मनापासून ऐका आणि डीपली याची प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला, म्हणजे शिकावं लागेल तुम्हाला, आतून शिकायचंय. शांत राहा, शांत राहा, शांत राहा असं आपण खूप ऐकलेलं आहे, सगळेजण सांगतात आहे. पण काय आहे ही शांतता? शांत राहणं म्हणजे काय आहे? कसं राहावं लागेल? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये प्रॅक्टिसने शिकू. जे मी तुम्हाला होमवर्क सांगते ते बिलकुल करा, अवेअर होऊन करा, तर फरक पडेल. कारण ही गोष्ट कसं आहे, मी सांगेल आणि तुम्ही केलं त्याच्याने होणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःमध्ये त्याला आतून आणत नाही, करत नाही. मी फक्त मार्गदर्शन म्हणून मी करू शकते, पण बाकी तुम्हाला स्वतःला प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. तर नक्कीच तुमचं आयुष्य 360 डिग्री बदलू शकेल. ठीक आहे. तर परत सगळ्यांना नमस्कार, जे नवीन आले आहेत अजून, आणि सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तर आपला विषय आहे शांततेची ताकद काय आहे आजचा. तर पहिला दिवस म्हणजे मी तुम्हाला हे सांगते की शांतता म्हणजे काय. शांतता म्हणजे काय? तर शांतता म्हणजे की कसं आहे, म्हणजे की नेमकं म्हणजे काय, असं आवाज थांबणं किंवा म्हणजे आपल्या आतला आवाज थांबणं, बाहेरचा हे करणं नाही. तर तुम्हाला जो काही आवाजाने डिस्टर्ब होतो आहे, आतून बाहेरून जे काही आहे, तिथे थांबवणं आणि त्याला म्हणजे एक मन स्थिर करणं, हा त्याचा मेन एक उद्देश आहे. एक मिनिट हं. तर येस. हा. तर शांतता म्हणजे नेमकं काय, तर आवाज थांबवणं की मन स्थिर करणं. म्हणजे तुम्ही आवाज थांबवू शकता का? जसं बाहेरचं तर भाजीवाली खाली ओरडतीये, मला डिस्टर्ब झाला किंवा दादाचा तिकडे फोन वाजला, तर मी त्याला तर सांगितलं की चल दरवाजा बंद कर, इयरफोन टाक किंवा ऐक. त्याला मी इथून सांगितलं ऍक्च्युली की दादा तू माझं लेक्चर ऐक. पण तू तर हॉलमध्ये गेला, आपला फोन ऐकून राहिला. तर आणि तोही मोठ्याने आवाज, म्हणजे मला डिस्टर्ब होतो याचं त्याला भानच नाहीये. तर म्हणजे काय आहे, म्हणजे नेमकं काय आहे, तुम्ही आवाज थांबवणं आहे की मन स्थिर करणं आहे. तर हे आपण खोलात जाऊन शिकूया. आणि अगदीच मला काही गोष्टी म्हणजे शेवटी मिळतील, वाक्य म्हणजे समजेल की शांतताची म्हणजे काय व्याख्या काय आहे, किंवा तुम्हाला सराव कसा करता येईल याचा. तर याचं तुम्हाला मी एक मेडिटेशनच्या मार्फत तुम्हाला मी सांगतेच कशा पद्धतीने तुम्हाला हे सगळ्या गोष्टी हे आहेच. आता मी तुम्हाला एक सांगते की कल्पना करा की जसं पुण्याची गर्दी तुम्हाला माहितीये, पुणे मुंबईची गर्दी. तर तिथे किती सिग्नल्स, हॉर्नचा कर्कश आवाज येतो. पण अशा एवढ्या म्हणजे गर्दीमध्ये, एवढ्या आवाजामध्ये सुद्धा तुम्ही आपल्या श्वासावर लक्ष देताय की कसा श्वास येतो आहे किंवा कसा श्वास जातो आहे. आणि मन स्थिर आहे की अरे, म्हणजे चिडचिड नाही, अरे मला आवाज होतोय, अरे याचा होतोय, हे कैसा चल रहा है रे, हे कैसा. हे नाही. तो उलट मन शांत आहे की चला ते होते आहे.
पण माझं आतून श्वास चालतंय किंवा स्वतःच्या आतल्या बॉडीवर लक्ष देणं, तुमचा हार्ट कसा चालतोय, तुमचं कुठे म्हणजे कसं पद्धतीने म्हणजे सेन्सेशन्स होतात आहे, हे बघणं. म्हणजे तो शांत म्हणजे मन पकडणं. हुक हुक म्हणतो त्याला आपण, म्हणजे आपण आपल्या आतली शांती पकडणं. त्याच्याच उलट असं समजा की तुम्ही घरी आहे, रात्री झोप नाही लागली आहे, सगळीकडे शांत आहे, काही नाहीये, पण तुमच्या मनामध्ये विचारांचा इतका गोंधळ की एक क्षण तुम्हाला शांत असं झोपच लागत नाही, उठताय पलटताय उठताय, पाणी पिताय, बाथरूमला जाताय, येताय, तसं आहे. तर म्हणजे कसं दोन्ही गोष्टी, एकीकडे बाहेर तुमचा सगळा गोंधळ आहे, पण मनामध्ये मात्र तुम्हाला श्वास कसा चालतोय ते धडधडणं तुम्हाला तुमचा आवाज येतो आहे. पण इथे मात्र सारं वातावरण शांत आहे, सारं जग झोपलंय, पण तुमच्या आतमध्ये किती म्हणजे गोंधळ. कधी कधी असं उठून म्हणजे खूप जास्त की स्वतःच असं उठून आपण स्वतःला हे करतो की यार असं तसं जे काही विचारांचा गोंधळ आपल्या चालू राहतं. ह्या दोघांनाही म्हणजे बॅलन्स करता येतं. म्हणजे याच्यातून आपल्याला कळतं की फक्त बाहेरची शांतता असणं म्हणजे पुरेशी नाहीये, तर आतलीही शांतता पाहिजे असते, ती पण तेवढी महत्वपूर्ण आहे. दोन्ही आपसामध्ये कोलॅबोरेशन मध्ये असतात ह्या सगळ्या गोष्टी. तर पहिला पॉइंट म्हणजे शांततेचा खरा अर्थ म्हणजे काय होतो. तर आवाज नसणे म्हणजे शांतता नाही. आवाज बाहेर असला म्हणजे शांतता नाही. किंवा आवाज नाहीये बाबा आता किती शांत आहे, म्हणजे रात्र जशी शांत असते म्हणजे आता शांतता आहे असं नाही आहे. तर तुमचं मन स्थिर होणं खूप महत्वपूर्ण वाक्य आहे, लक्षात ठेवा. तुमचं मन स्थिर होणं ही खरी शांतता आहे. बाहेर कितीही गडबड असेल पण तुम्ही काय विचार करू नये त्याच्यावर तुमचं पूर्ण लक्ष असणं. शांतता म्हणजे जाणीवपूर्वक स्थैर्य, थांबणं जागच्या जागेवर. आणि ज्याच्यामध्ये विचार येतात आणि जातात, पण त्याला आपण म्हणजे आपण त्या विचारांसोबत वाहत नाही किंवा त्याला वाहवू देत नाही आपण स्वतःला, मनाला. जसं विचार आले, एखादा दुःखाचे विचार आले, तर आपल्या आतमधूनच आपण उदास होऊन जातो, चिंता करायला लागतो, पाणी पडतो, कधी कधी एकटं एकटं बडबडायला लागतो, एकटं रडायला लागतो. तर म्हणजेच काय, ते विचारांसोबत आपण वाहून राहिलो, म्हणजेच तुमचं मन स्थिर नाहीये, स्थैर्य नाहीये, तुमच्या आतूनच शांती नाहीये. म्हणजे तर बाहेरच्या शांतीला काहीच उपयोग नाही. जसं तलावामध्ये बिलकुल पाणी स्थिर असलं की त्याचं तळ दिसतं, तळाच्या आतमध्ये काय चिखल आहे की दगड आहे की काय आहे की झाडं लागली आहे कुठे. तशाच पद्धतीने जेव्हा तुमचं मन स्थिर होते, तेव्हा खरं काय आहे तुम्ही, तुम्ही काय काय कशा व्यक्ती, कशा पद्धतीचे व्यक्ती आहे हे दिसून पडतं. तर सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला हा तळ स्थिर करायचंय, आपलं मन स्थिर करायचंय. मन म्हणजेच तळ, इमोशन्स सगळे, तो स्थिर करणं म्हणजेच आपण या धर्तीवर आलेलो मेन पर्पज आहे आपला हा. आणि जेव्हा तुम्ही शांत असाल तेव्हा तुमच्या मनातले काय तुमचे दडपण आहे किंवा काय तिथे लपलेलं आहे आणि कशा पद्धतीचं म्हणजे तुम्ही स्वतःच काय म्हणतात प्रगती करू शकता, हे तिथून दिसतं. आता याच्यातली शांतता म्हणजे तुम्हाला एक गैरसमज पण असतात की दडपण असलं, जसं टीचर लोक शांत राहा बिलकुल आवाज नाही करायचा, लहानपणी वडिलांनी आई वडिलांनी रागवलं असेल तर तो एक दडपण असतो, हे बोलायचं नाही, चुप. ही म्हणजे शांतता नाही. याला म्हणतो भावना दाबून ठेवलं म्हणजे तणाव वाढतो. जसं वडील घरात आले किंवा एखाद्याचा नवराही असतो, घरात आल्याबरोबर एकदम सगळं शांतता होऊन जातात आणि असं वाटतं पहा पहा काय रिस्पेक्ट आहे, काय शांतता असते त्या घरामध्ये. पण ती शांतता नाही आहे, ती आहे तुमच्या भावना दाबून ठेवल्या आहेत. आणि भावना दाबून ठेवलं म्हणजे तिथे शांती नाही. तर शांतता म्हणजे त्या भावनांना, ज्याही काही तुमच्या मनामध्ये भावना येतात, तुम्हाला रागाच्या भावना आहेत, द्वेषाच्या भावना आहेत, आरडाओरडच्या कोणाच्या कंप्लेंटच्या भावना आहेत, त्या जाणीवपूर्वक बघणं आणि मग त्याला डील करणं, त्याला म्हणतात शांतता. किंवा दुसरा पण एक गैरसमज आहे, रिकामं डोकं, त्याचं कामधंदेच नाही. काही बरेचसे लोक म्हातारी माणसं बसले राहतात, बसले असं वाटतं पहा किती शांत बसलाय. पण ते रिकामं डोकं नसेल, त्या आतमधल्या आतमध्ये खूप काही 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 बोलणं, तर त्याला शांतता नाही म्हणत. आपण घरातही म्हणतो एखादा लाजरा म्हणूया, शांत आहे ग, असं नाहीये, तो बोलतच नाही, कोणाचा किती काही हो पण तो बोलतच नाही, खूप शांत आहे. जरुरी नाही तो शांत आहे, ते रिकामं डोकं आहे किंवा त्याला त्याच्यावर बोलता आलं नाही. विचार येणं हे नैसर्गिक प्रक्रिया आहे, तुम्ही त्याला थांबवू नाही शकत.
पण आपण काय, शांतता जर आपल्याला पाहिजे तर आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षक भाव निर्माण झाला पाहिजे, की मी काय विचार करतेय, तो विचार कितपत म्हणजे कामाचा आहे किंवा बिनकामाचा आहे, की कशाचा आहे, की माझ्या त्या समजा ते विचार म्हणजे ब्रह्मांडामध्ये पडले तर किती लोकांना फायदा होऊ शकतो, किती लोकांचं नुकसान होऊ शकतं. हा भाव, निरीक्षक भाव म्हणजे मी डिटॅच होऊन त्या माझ्या मनाचे भाव बघणं आणि मग त्याला रिस्पॉन्स करणं म्हणजे शांतता. आणि ते शांतीने म्हणजे अवेअरनेस करायचंय. तुम्हाला त्याचा आउटकम माहिती असायला पाहिजे, की मी अशी वागली तर काय त्याचा आउटकम होऊ शकतो. आणि त्याला म्हणतात की तो निरीक्षक भाव आलं आणि मग त्याचा सराव करत गेले, प्रॅक्टिस करत गेली, तर मग ती शांतता तुमच्या आतून येते. बाहेरची शांतता काही कामाची नाही. कामाची नाही म्हणजे आहे, बॅलन्स करणं आहे, म्हणजे मी तुम्हाला पुढच्या पॉइंटला सांगते. पण पहिला सुरुवात आपल्या आतून, मनापासून सुरू करायचं असते. तर कायम स्वरूपी तुम्ही हा सराव करत राहा. कुठेही चालता चालता किंवा तुम्हाला कुठे बसले आहे, इव्हन तुम्ही ट्रेनचा वाट बघताय, बसचा वाट बघताय, किंवा कुठेतरी आहे सिटिंग अरेंजमेंट आहे, बसले, वेळ आहे थोडासा, कमीत कमी म्हणजे थांबा, बसा आणि स्वतःच्या श्वासाकडे बरं 2 मिनिटं 3 मिनिटं बघा तर. एकदा श्वासाला, एकदा श्वास केला म्हणजे 10 सेकंद तरी तुम्ही स्वतःच्या श्वासाला थांबून बघा. लंबा गळ्यात श्वास घेऊन बघा, सोडून बघा. आणि तशा ह्याच्यात बघणं म्हणजे हे निरीक्षक जी भावना असते, आपल्या निरीक्षकची म्हणजे काय म्हणतात, भाव जो असतो, त्या भावाला आपण म्हणजे काय म्हणतो, अवेअरनेस करतो, म्हणजे त्याला जागृत करतोय. तर हे असं एका दिवसाने नाही होत. तुम्हाला दिवसभरातून जेव्हा जेव्हा आठवण आली तेव्हा तेव्हा एकदम शांतता बसायची, बघायचं की मी किती शांत आहे आतून. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा श्वास बघावा लागेल, की किती शांतपणे तुम्ही श्वास सोडताय. श्वास सोडताना तुम्हाला काय विचार येतात आहे, श्वास घेताना काय विचार येत आहे, किंवा श्वास कंट्रोल करून ठेवला, धरून ठेवला तर काय विचार येत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिवसामध्ये कोणताही क्षण असो, म्हणजे मन तुमचं गोंधळलेलं असो, की तुमचं म्हणजे आवाज येत असेल आतून, किंवा जे वेळ वेळ असेल, त्या वेळेस तुम्ही स्वतःला थांबा, बघा. म्हणजे हा सराव, प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला वरून शांतता आणायची गरज आहे, तुम्हाला आतून शांतता येण्याचं हे आहे, म्हणजे तुमचं बिईंग बनणं. आपण जे आता बिईंग सायलेंट किंवा सायलेन्स म्हणतो, त्याची सुरुवात आहे ही. आता सेकंड पॉइंट आहे की बाह्य आणि अंतर्गत शांतता. ह्याच्यामध्ये काय फरक किंवा कशा टाईपचं आपण एक सांगतो, की कसं बाह्य असतं आणि कसं आतलं असतं. बाह्य म्हणजे आवाज कमी करणं, म्हणजे आपण खूप स्पीकर असेल, खूप जोराने लागला असेल, कुठेतरी भांडण चालू असेल, किंवा काहीतरी असं बाल मार्केटमध्ये गेलं तर खूप हम्म. विकण्याचं असतं है ना सामान, तर याला म्हणतात बाह्य सगळं गोंधळ. पण ती पण जागा जेव्हा आपल्याला दोन्ही बॅलन्स करायचं आहे, तर अशा जागेमध्ये पण आपल्याला म्हणजे बघायला पाहिजे की जिथे थोडंसं शांत आहे. आणि आतलं पण, आतली पण अंतर्मनाची शांतता, हे दोन्ही वेगवेगळे आहेत, पण महत्वाचे आहेत. तर हे कशा वेळेस म्हणजे दोन्ही आपल्याला बॅलन्स कसं करता येईल, तर याची 4 परिस्थिती असतात त्याच्या. तर उदाहरणार्थ मी सांगते की पहिली परिस्थिती म्हणजे जशी बाहेर शांत आणि आतमध्ये पण शांत. बाहेरचं वातावरण पण शांत आणि आतमधलं अंतर्गत पण शांत. ही कोणती वेळ असते, तर बहुधा पहाटे आपण उठतो किंवा जेव्हा ध्यान धारणा करतो त्यावेळेस. आणि सगळ्यात आदर्श असा हा टायमिंग असतो, सगळ्यात आदर्श, की तुम्ही उठा, शांतपणे बसा, तुमचं सगळे लोक झोपलेले असतात किंवा पॉझिटिव्ह एनर्जी, दिवस सुरुवात असते, नेचरच्या सहवासात जा, उन्हामध्ये बसा वाटत बसा, आणि स्वतःच्या श्वास आला गेला तेव्हा बघा. आणि जस्ट सुरुवात नाही आहे तुम्हाला तिथे, तर कमी कमी बेडवरच बसा, उठल्याबरोबर बसा आणि बघा स्वतःला. तर तुम्हाला बाह्य शांत, अंतर्गत शांत, सगळ्यात बेस्ट शांत प्रकार हा आदर्श. दुसरी परिस्थिती अशी असते की बाहेर गोंधळ असतो आणि आतमध्ये शांत असतं. बाहेर गोंधळ, कितीही गजबजलेल्या म्हणजे बसमधून प्रवास करत असाल तुम्ही, ट्रेनमधून प्रवास करत असाल, पण तरीही तुम्ही आतमध्ये स्थिर आणि म्हणजे आहात. तुम्हाला काही फरक पडत नाही की कोणी किती बडबड करताय, कोणी कसं वागतंय, काय करताय, तुम्ही आतून शांत, कोणाला नाव देत नाही, नावं ठेवत नाही, कोणाला दोष देत नाही काही. तुम्ही आपलं काम, आपलं डेस्टिनेशन, आपलं हे, कोणाला मदत आली, मदत शांततेने तेवढ्याच याच्याने करायचं. पण हे सगळं परत सराव करावं लागतं, ह्या गोष्टीची प्रॅक्टिस करावं लागतं. तिसरी परिस्थिती आहे की बाह्य शांत पण आतमध्ये गोंधळ.
म्हणजे जसं बाह्य शांत म्हणजे तुम्ही बिछाण्यात पडलेले आहे, झोपलेले आहे, सारं जग झोपलेलं आहे. पण आतमध्ये तुम्ही इतकी स्वतःच्या चिंतेमध्ये म्हणजे चिंतेच्या गर्तेत तर तुम्ही असं आहे की कसं होईल, काय होईल, त्याच्यात झोप येत नाही. किंवा मग तुम्ही आपलंच मोबाईल बघताय किंवा हे करताय किंवा याचं त्याचं ते म्हणजे सगळं मनातल्या मनात विचार बोलायला कोणीच नाही समोर, तुम्ही स्वतःशी भांडत आहात. तर ही पण म्हणजे एक सामान्य सामान्य गोष्ट असते की जसं बऱ्याच लोकांची अशी सवय असते. झोपच येत नाही, खूप विचार येतात, खूप असं होतं तसं होतं वगैरे वगैरे, हे सामान्य. आणि चौथी परिस्थिती आहे की बाह्य गोंधळ आणि आतमध्ये गोंधळ. बाह्य गोंधळ म्हणजे हे सगळं आहेच, बाहेर जमाना असा चाललाय, हे चाललंय, त्याच्या पद्धतीने मग आतमध्ये नाचणं गाणं. आता गणपती बसवायला आपण म्हणतो, किती लोक गणपतीमध्ये बसतात, हे करतात, किती गोंधळ असते. आणि तिथे कोणी मला नाही वाटत कोणत्या गणपतीच्या याच्यामध्ये मेडिटेशन म्हणजे शिकवत असतील किंवा काहीतरी आध्यात्मिक असं चांगलं होत असेल. तर खूप गोंधळ म्हणजे ठीक आहे, तुम्ही आता त्याच्यामध्ये वाटच भजन बिजन करतात तर बाहेरचा आवाज येतो. पण चला चांगल्या पद्धतीने म्हणजे आपल्याला ताल सूर आपले वाद्य आणि त्याच्यामध्ये काही लोक एकरूपही होऊन जातात. पण जसं ते भजन संपय की बायका बायका बाहेर आलं तर काय ग बाई तिने आली, नाही तिचं असंच आहे, ते नाही हो बाई त्याला मागे अगं गणपतीमध्ये तिने वर्गणीच नाही दिली, असं नाही दिलं, चालू होऊन जातं. म्हणजे म्हणजे बाहेर असाही गोंधळ केला आणि आतमध्ये गोंधळच चालू आहे. त्याला काही अर्थ नाही. तुमच्या भजनाचे जर अर्थ समजून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये त्याला इंटिग्रेट केलं तर काहीतरी गोष्ट आहे. पण ते भजन मंडळीमध्ये घरात बोलून तुम्हाला शांती नाही मिळत. नाही मिळत आतमधून शांतता. ते त्यावेळेस छान वाटतं. व्हायब्रेशन, शब्दांची व्हायब्रेशन चांगलीच आहे, गाण्याची व्हायब्रेशन चांगली आहे, डाऊटच नाही. तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करताय, तुम्ही त्या शब्दांचा पुरेपूर म्हणजे ऍक्शन मध्ये आणता काय, ऍक्शन्स नाही राहत तिथे. तर त्यामुळे हे जास्त ताणतणाववाल्याचे वातावरण असतं. जसं बाहेर वाहतूक आहे, बाहेर भांडण आहेत, बाहेर सगळ्या गोष्टी आणि आतमध्ये पण आपण त्याच्यावर टीका टिप्पणी, मग कोणी पोस्ट टाकते तर अजून आपण त्याच्यामध्ये हे करतात की लोकच तशी आहेत, आपण असं आहे, सरकार तसं आहे, हे आहे तसं आहे. म्हणजे आतूनही आणि बाहेरूनही. तर हे खूप जास्त तणावातलं वातावरण. तर अशा 4 परिस्थिती असतात. तर आपल्याला निवडायची कोणती आहे? तर आपल्याला एक आदर्श किंवा कमीत कमी आपलं ध्येय ठरून तरी कमीत कमी पहिल्या 2 परिस्थिती म्हणजे बाह्य शांत, आतमध्ये शांत आणि बाहेर गोंधळ असेल तरी पण आतलं शांत. तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला कमीत कमी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर बाह्य शांतीसाठी सोपा उपाय सांगते मी. काय आहे? पहिला म्हणजे सगळ्यात बाह्य शांती असेल तर तुमचा मोबाईल, टीव्ही हे जे काय असेल ते सध्या थोड्या वेळ बंद करा. कमीत कमी 5 मिनिटं. म्हणजे जरुरी आहे मी म्हणत आहे, तुम्हाला सराव करण्याची म्हणजे 5 मिनिटापासून सराव करा. सुरुवात करा प्रॅक्टिस. कमीत कमी 5-10 मिनिटं मोबाईलला हात लावू नका, टीव्ही बघू नका, गाणं ऐकू नका, काहीच आहे, नो स्क्रीन. घरामध्ये खूप किंवा ऑफिसमध्ये असाल तर शांत जागा शोधा, एकांतामध्ये थोडस थोडस म्हणजे स्वतः. आणि हे झालं बाह्य शांतता शोधायचं दिवसातून कोणत्याही वेळेस. आणि आतमधल्या याच्यामध्ये की होऊ शकतं तुम्हाला म्हणजे नामकरण नामकरण द्यायचं आहे. नामकरण म्हणजे कसं, नामस्मरण नाही म्हणत आहे मी, हा नामस्मरण आणि नामकरण मध्ये नामस्मरण म्हणजे आपण राम 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 किंवा ते असं हे करतात, कोणी मंत्र जाप करतात, ते नाही, त्याला स्मरण नाही. आपल्याला नामकरण द्यायचंय. नामकरण प्रॅक्टिकल आहे. नामकरण म्हणजे काय, की तुमच्या मनामध्ये जसं विचार आले त्या विचारांना लेबलिंग करायचंय. की हा राग आहे, ही चिंता आहे, हा बिंडोकपणा आहे, याच्यात माझं चुकलं, मला दुरुस्ती करायचं आहे, मी खोटं बोलले किंवा मी अति बोलले. स्वतःबद्दल, दुसऱ्यांबद्दल नाही की तो तसा करतो, हा असा करतो, ते करतो, नाही. कारण इथे आपल्याला स्वतःच्या आतमधली शांतता शोधायची आहे. एखादा प्रसंग होतो आणि आपण मग नंतर तोच तोच विचार करत होतो की त्यांनी असं मला म्हटलं, तुम्ही आता दाखवूच देते पुढच्याच वेळेस असं. पटकन थांबायचं आहे. तू काय बडबड करते, माझ्या बडबडायला नाव द्यायचंय की हा राग आहे. नंतर चिंता, अरे बापरे कसं होईल त्याचं, असं ते असं झालं, माझ्या मुलांना नोकरीच नाही, माझं असंच नाही, नाही नोकरी लागली तर सगळं ठीक होऊन जाईल. लगेच त्या विचाराला नाव द्या, ही चिंता आहे. हा सगळा वेस्ट ऑफ टाइम आहे, वेस्ट ऑफ एनर्जी आहे आणि याचा आउटकम काहीच नाही आहे. विचार अगदी आपल्या मनाशी पक्क पकडून ठेवा. हा लिटरली चिखल आहे, लिटरली कचरा आहे.
त्याला खाली नामकरण द्या, हा कचरा आहे. आणि जसं तुम्ही आज त्याला लेबलिंग केलं, तसं तुमचं त्या चिंतेवरची पकड ढिली होते, रागावरची पकड ढिली होते. म्हणजे ते विरून जातो. कारण विचार हा असा आहे की एका क्षणामध्ये त्याच्याकडे लक्ष दिलं ना किंवा त्याला लेबलिंग केलं ना, तो निघून जातो. तो आपलं अस्तित्व टिकवूच शकत नाही. त्याच्यामध्ये ती पॉवरच नाही आहे. आणि आपण म्हणत असतो की मला खूप चिंता, मला असं रात्र झोप येत नाही यार, माझ्या मुलांचं कसं होईल. मला सांगा, तुमचे आई वडील आज जिवंत आहेत का? तरी पण तुम्ही आहात ना, जगतोय ना आपण. कोण आहे? ना आई वडील आहेत, ना सासू सासरे. मी माझे तर ना आई वडील आहे, ना सासू सासरे, ना नवरा आहे, ना भासरा आहे, ना धीर आहे. कोणीच नाही आहे. कोणाचीच मदत नाही आहे ना इकडे. म्हणजे फक्त आता भाऊ आहे तर ते पण त्यांच्या संसारामध्ये, पण दादा वगैरे आपले येतात जेव्हा, आणि जेव्हा काम पडलं तर येतात सगळे धावून. आता भावाचंच कसे, आपले समोरचे व्यक्ती येऊ शकतात, रस्त्यावर चालणारे व्यक्ती कोण कसं मदत करेल काय माहिती. तर हे चिंता आहे, हे याच्याबद्दलचं अवेअर करायचं आहे. एक मिनिट निघा. जरा दादा आला होता ना, तो जातोय. त्याची आता 10 वाजता निघत होता. कसं असतं मग, किती छान वाटतं ना. जे खरंच चांगलं आहे ना, तर त्या क्षणाचा आनंद जरूर घेतला पाहिजे, की दादा माझ्या पाठीशी आहे. आला तर पूर्ण मदत करतो, नाही तर आपल्याला करायचंच आहे यार. कशाच नाही, है ना. चिंता करण्यात काहीच अर्थ नाहीये. किंवा हो बेटा. चला तर आपण नेक्स्ट पॉइंट बघू आपण. हा, तर कितीही म्हणजे तुम्ही चिंता करा, राग करा, त्याला काहीही अर्थ नाही आहे. आणि त्याच्यातून तुमचे प्रॉब्लेम्स किंवा तुमचं समोरचं काही गोष्ट सॉल्व्ह होणार नाही. हे इतकं सत्य आहे की तुम्ही किती म्हणजे हा वेस्ट ऑफ टाइम आहे. त्यापेक्षा एक पक्का मस्त पुस्तक आणि मस्त तुम्ही आपल्या किंवा असे व्हिडिओज बघत राहा. आपला हा कोर्स वाटल्यास वारंवार रिपीट करून बघा तुम्ही. आणि जसं तुम्ही त्याला लेबलिंग कराल ह्या गोष्टीला, स्वतःलाच करायचंय, स्वतःला. दुसऱ्यांना लेबलिंग करणं सोडा. इवन आपल्या मुलांना सुद्धा लेबलिंग करायचं नाहीये. नवरा तर सोडच. आजच दादा आता त्याच्या मित्राकडून आला आणि मला त्याने सांगितलं, तर लहानपणी त्याचे मित्र सगळे म्हणजे यायचे तर मी सगळ्यांना ओळखते. तर त्याने एका मित्राची आठवण सांगितली. म्हणे त्याचा ते 28 वर्षाचा मुलगा, त्याने आत्महत्या केली का म्हणे. आता म्हणजे मी जाऊन आलो, म्हणजे तू मला मला खालीच आहो मी. आणि खूप उशीर झाला. म्हटलं काय झालं दादा, तू इतका 1-2 तास खालीच बसले, तुझं म्हणे मी इथे तिथे जाऊन आलो. मला असं असं कळलं त्या मित्राचं. 28 वर्षाचा मित्र. आणि मग मी बसलो, बोललो. 2-2.5 महिने झाले, मला माहितच नाही म्हणे. आणि बसलो मी. तर त्यांनी आपल्या काही गोष्टीचा काही पत्ताच नाही लागला म्हणे, की त्याच्या मनात काय आहे, काय नव्हतं माहीतच नाही म्हणे त्याला. असं म्हणजे त्याचा मित्र सांगत होता. पण त्याची बायको मात्र सतत सतत माझ्यावरती कंप्लेंट करत होती, की यांनी असं करून दिलं असतं, थोडेसे पैसे देऊन दिले असते काय झालं असतं असं. म्हणजे कम्प्लिटली ब्लेमिंग, कम्प्लिटली. असं मला म्हणजे एका क्षणासाठी वाटलं म्हणे, की जसं त्या बापालाच वाटत होतं की याने आत्महत्या करावं. ते इतकं त्या बायकोने म्हणजे त्याला, अरे त्या बापालाही तेवढाच आणि एकच एक पोरगा यार, एक मुलगा एक मुलगी. काय असते आजच्या जमान्यात, तेच असतं ना. आणि एवढा 28 आणि 1,00,000-1,50,000 पूण्याला पॅकेज. आणि 3 दिवस त्या आजूबाजूच्या लोकांना माहिती नाही. रूम मध्ये बंद बिलकुल. असं कसं एका फ्लॅट मध्ये राहतात ना असे पुण्यामध्ये. ते एक रूम याची, 2 रूम म्हणजे अजून 2 रूम दुसऱ्या मित्रांच्या. 3 मित्र एकत्र राहून, म्हणजे शेजारचे फ्लॅट नाही तर शेजारची रूम. आणि तो मुलगा 2-3 दिवस झाले आला नाही. असं कसं म्हणजे तुम्ही जगता आहात? हे काय आहे, सामाजिक आहे की काय आहे? तू कसं माहिती आहे म्हणजे. आणि ते मग घरी आल्यानंतर ही केवढी वेदनादायक स्थिती आई वडिलांसाठी. आणि तशातही ती बायको नवऱ्यावर म्हणजे ब्लेमिंग करते. तरी म्हणे मागे हे झालं तर मी 40 लाख कर्जामध्ये होता, तिथे मी त्याला हे केलं म्हणे. ते कोणता बाप, अजून काय नाही, अजून किती कमवून ठेवलेलं आहे. म्हणजे आई वडील एवढं हे सगळं करून ठेवतात, शेवटी काय आहे म्हणजे हे.
तर अशा याच्यामध्ये ना, हे जे आपण हे कोर्सेस करतोय किंवा ही समज शक्ती डेव्हलप करतो, आणि निदान तुम्हालाही समजलं, तुमच्या मार्फत एकाच जरी जीवन तुम्ही त्यांना सांगू शकले, समजवू शकले, तर यार किती पुण्याची गोष्ट आहे. तुम्हाला नाही वाटत समजू शकत, तर कमीत कमी माझं रेकॉर्डिंग असतं, ते फॉरवर्ड करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे. फॉरवर्ड करा, त्यांना सांगा, त्यांना स्टडी करायला सांगा ह्या सगळ्या गोष्टीचं, किती आपण मदत करू शकतो. तर मग मी दादाला म्हटलं की खरंच दादा त्यांना, आणि त्यांचे नाव प्रदीप कुमार मेश्राम असे, म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव प्रदीप कुमार मेश्राम होतं. तर ते म्हणलं त्या दोघांनाही माझ्याकडे एखाद दिवशी पाठव, आणि त्यास आपण टॅरोच्या माध्यमातून जे काही होईल मी तुला सांगेल, आणि त्यांना मी माझे कोर्सेस देतच असते सगळ्यांनाच. तर म्हटलं एवढीशी काही माझ्याकडनं मदत होईल तर मी जरूर ह्या गोष्टी करेन. तर हेच आहे, जसं तुम्ही अवेअर झाला की अरे ही चिंता आहे, म्हणजे चिंता म्हणजे तुम्ही एक तर पास्ट मध्ये असता किंवा भविष्यामध्ये असता, दोन्ही तुमचं नाहीये. दोन्ही तुमचं नाहीये, तुमचा काय आहे, वर्तमान आहे फक्त, बस. आत्ता मी काय करू शकते, मी आत्ता तुमच्याशी बोलते, बोलताना माझ्या मनात काय आहे, तर तुम्हाला ती समज मिळावी, की जेणेकरून तुम्ही एन्हान्स व्हावा, आयुष्याकडे पुढची वाटचाल तुम्हाला समजावी, समोरचा रस्ता तुमच्यासाठी क्लिअर असावा. हे माझ्या डोक्यात आजपर्यंत क्लिअर आहे, आणि तेच निघतंय माझ्या तोंडून. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायला पाहिजे. आणि नंतर अंतर्मनासाठी हा पहिला आहे, की पहिलं तंत्र म्हणजे अंतर्मनाला शांत करण्याचं पहिलं तंत्र म्हणजे नामकरण, म्हणजे लेबलिंग द्या तुमच्या विचारांना, जसं विचार आलं आणि जसं तुम्ही लेबलिंग दिलं, तर तुमची पकड सैल होऊन जाते. दुसरं आहे सूक्ष्मविराम, म्हणजे मायक्रो पॉज द्या मध्ये मध्ये, बोलताना, संभाषण करताना, किंवा कधी कधी खूप तुम्ही बोलताय हे समोरच्याच ऐकत नाहीये, किंवा भांडणं होतात आहे, किंवा एकदम कोणावर आरोप लावतो, तेव्हा 2 क्षण थांबा देते, की मला काय बोलायचं आहे आणि याचा आउटकम काय होऊ शकेल. आणि फक्त ते म्हणजे तुमचं उत्तर, किंवा कोणाला रिप्लाय पण देणं, किंवा नावामध्ये उत्तर देऊन देतो आपण, तर नेमकं तिथे आपण उत्तर नेमकं पडतंय का, किंवा त्या उत्तरचा काही फायदा होईल का त्याच्यावर माझ्यावर, हा विचार करा त्या 2 सेकंदामध्ये थांबा. कितीही आता आपण हे जे शिकतोय याच्यामधून आता तुम्हाला हे दुसरं एक स्वतःशी हे करायचंय, की याचा म्हणजे हा क्लास झाल्यानंतर तुम्हाला एक स्वतःला, मी आता होमवर्क देईलच, म्हणजे त्याच्यात एक तुम्हाला सांगते, की कितीही बाहेर धावपळ असेल तरी पण आतमध्ये आपल्या स्वतःसाठी आपण थोडीशी जागा तयार करणार आहोत का. ती थोडीशी जागा तयार करणं म्हणजे आतमधून शांतता क्रिएट करणं. लेबलिंग करायचंय की मी काय करतेय, मी कोणाचं निंदा नालस्ती करतेय का, मी चिंता करते का, मी द्वेष करते का, प्रत्येक वाक्यातून बोलताना. आणि कधी कधी खूप फाड फाड बोलताना परत शांत, की माझ्या बोलण्याने काही फायदा होणार आहे का, किंवा माझे उत्तर जे आहे ते नेमकं पाहिजे तेच पडतोय का, की आगाऊच जास्त होते. ठीक आहे. तर 2 सेकंद थांबून स्वतःला प्रश्न विचारायचा. नंतर तिसरा मुद्दा आहे की याचे मानसिक फायदे कसे छान होतात बघा. तर मुख्य याच्यातला संदेश म्हणजे काय म्हणता येईल, की शांतता म्हणजे कोणतं एक ते काय म्हणतात, कॉग्नेटिव्ह क्लॅरिटीज, म्हणजे क्लॅरिटीज असावी, म्हणजे जशी आपल्याला मला करायचं काय आहे, म्हणजे जे काय आपण बोलतो जेव्हा मी करते त्याच्याकडे एकाग्रता, पूर्ण शब्दशः, आणि स्मरणशक्तीने हे करायचं, नाही तर अरे हो मी बोललो होतो पण मला तेव्हा काही आठवलं नाही, मी असं असं पण नाही. आणि त्याच्यानंतर निर्णय क्षमता. तर ह्या सगळ्या म्हणजे हा एकाग्रता जेव्हा तुम्ही केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये सुधारणा होतो ह्या गोष्टीची. त्याच्यातलं म्हणजे पहिला एकाग्रता म्हणजे सतत विचलित राहण्यामध्ये काय होतं, की मनाचे असे तुकडे तुकडे होतात, कधी इकडे भटकतं, कधी तिकडे भटकतं, कधी हे होतं तर आत्ताच हे म्हटलं तर आत्ताच ते होतं. पण जेव्हा तुम्ही मन म्हणजे 2 मिनिटं थोडं शांत घेतला, किंवा थोडंसं पॉज केलं स्वतःला, तर तुम्हाला परत तुमचं लक्ष केंद्रित होतं त्याच्याकडे, की मला काय बोलायचं आहे. आणि जशा पद्धतीने तुम्ही एकाग्रतेने ते बोलले, म्हणजे तुम्हाला जे बोलायचं आहे नेमकं तेच बोलले, तर अशा याच्यामध्ये मग तुमची निर्णय क्षमता पण म्हणजे पॉझिटिव्ह, आणि बिलकुल काय म्हणतात धनुष्यबाणासारखं तुमचं हे होतं, की मला हे करायचं आहे. आणि जेव्हा म्हणजे स्थिर मनात असतं, म्हणजे आता जेव्हा एकाग्रता घेतलं किंवा किंवा निर्णय घेतो आपण की मला हे करायचं, तेव्हा तुमचं मन कसं एक स्थिर होतं, आणि त्या स्थिर मनामध्ये भावनांचा जो चिखल असतो म्हणा, किंवा धुरकटपणा असतो,
तो गळून पडतो. नेमकं तुम्हाला मारायचं कोणाला आहे धनुष्यबाण? जसं याला विचारलं होतं ना अर्जुनाला, की तुला काय दिसतंय पक्षाच्या डोळ्याला जेव्हा मारतो, त्याला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता. त्याला ना झाडं फुलं पानं काहीच फांदी काहीच नव्हतं दिसत. त्याला फक्त पक्षाचे डोळे दिसत, पक्षीही दिसत नव्हता. तर इतकं तुम्हाला म्हणजे म्हणजे हे पाहिजे असं, निर्णय स्पष्ट पाहिजे असतो. नंतरचा आहे की सर्जनशीलता. सर्जनशीलता म्हणजे काय होतं, की आपण जेव्हा शांतता घ्यायला घेत होतो ना, तर तेव्हा एक आतून म्हणजे ज्या शांततेमध्ये जेव्हा आपण आतमध्ये जातो, तेव्हा एक नवीन कल्पना उमलते. म्हणजे आत्मा जो म्हणतो आपण, आतली एनर्जी आहे, ती तुम्हाला एक स्पेस मिळाली तिला, की ती डायरेक्शन देते. तर त्या मेंदूला म्हणजे त्या आत्म्याला म्हणा, एक स्पेस देणं खूप गरजेचं आहे. आणि तिथूनच ती सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी निर्माण होते. नवीन काहीतरी करायचं तर क्रिएटिव्हिटी. आज जसं मी हा कोर्स तयार केला, तर ही माझी क्रिएटिव्हिटी आहे, की का करायला पाहिजे मला त्याचा म्हणजे माझा पूर्ण एकाग्रता आहे याच्यामध्ये. आता मला डिस्टर्बन्स तर भरपूर होतात ना, माझे संसाराचे कामं आहेतच, ते थोडी थांबले याच्यामुळे. पण माझा एकाग्रता आहे की नाही नाही, मला याच्यात हे करायचं आहे म्हणजे करायचं आहे मी, आणि मी त्याचा प्रण घेतलेला आहे, इतके दिवस घ्यायचेच, निर्णय घेतला, पक्का घ्यायचाय. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी, की कसं पॉइंट्स बोलले पाहिजे, काय केलं पाहिजे, याच्यानंतर काय कसं आहे काय. तर हे सगळ्या पद्धतीने मग नंतर स्वसंवाद म्हणजे स्वतःशी बोलायचं आहे, की खरंच तुला करायचं आहे ना, आळस तर येत नाहीये ना, तुला वाटत तर नाही की अरे कमी लोक येतात आहे बघ, आपण इतकं करतोय पण लोकांना असं नाही आहे. कंप्लेंटिंग ब्लेमिंग ठीक आहे, ज्यांची ज्यांची ज्या बुद्धीची लेवलची, आणि कारण ह्या गोष्टी समजायला एक लेवलच लागते, सगळ्यांना नाही समजू शकणार. आणि सगळे एवढ्या याच्याने म्हणजे कॉन्सन्ट्रेशननी करतीलच मला नाही माहिती. पण मी माझा आतमधून बघते, मला माझ्या आतमधली क्रिएटिव्हिटी मला वाढवायची, माझे सहसंवाद सुधरवायचे आहेत. म्हणजे मी सांभाळू शकते, हा स्वतःला मी माझा सहसंवाद दिलेला आहे, की मी करू शकते, मी करते आहे. तर हे मी आतला स्वतःला नेहमी हा मला एक वाक्य माझ्यासाठी, म्हणजे याच्याने माझा गोंधळ कमी होतो. मी स्वतःला जेव्हा सांगते येस तू करू शकते आणि केलं आहेस यार, याच्यात काय आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. चौथा मुद्दा आहे शारीरिक फायदे कसे होतात शांततेमध्ये. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला शारीरिक फायदा म्हणजे तुमचे ताण तणाव जे असतात ते बॅलन्स म्हणजे हे होऊन जातं. बघा ताण हा चांगला पण असतो, जेव्हा एखादा प्रोजेक्ट करायचा आहे तर आपल्याला ताण येतो आणि त्या टाइमवर, तर तो पण तुमचं आउटकम काय पॉझिटिव्ह. तर ते पण म्हणजे बॅलन्सिंग मध्ये राहिलं पाहिजे सगळ्या गोष्टी. नाहीतर एकदम ताण नाही तर बस तुम्हाला झोपच काढायला आहे. काही गोष्टीच राहणार नाही ना. तर तसं पण नाही करायचंय. तर म्हणजे आणि हे आपल्याला आपल्या शारीरिक याच्यामधून बघायचंय, की तो जसा ताण तुम्हाला बाहेर येतो, मेंटली ताण येतो, तसा तुमच्या शरीरातही ताण असतो. आता जसं मी तुमच्याशी बोलते, तर मला चेहऱ्यावर ताण येतो, म्हणजे भुवया भरवतात मला, आतून कधी आवाज येतो, काही गोष्टीवर असं प्रेशराईज करून शब्द बोलावा लागतो, तो ताण आहे. आता बोलण्याची प्रॅक्टिस असते आपल्याला रोज, म्हणून आपल्याला ते जाणवत नाही. पण हे जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक बघताय स्वतःला, तर तुम्हाला स्वतःला समजतं की बोलताना पण मी कोणत्या शरीरावर कोणत्या पार्टवर मला ताण येतो आहे. कधी कधी बोलूनही खूप तोंड दुखतं असं, किंवा गळा होऊन जातो, अगदी खरखरत असं वाटतं थांबून जावं, नाही तर डोकं ठणकायला लागतं, असं होतं ना बोलताना पण सुद्धा. आता प्रोग्रामच्याच दिवशी होतं, तर किती मला सगळ्यांशी बोलता बोलता रात्री असं वाटत बापरे शांत राहावं असं होतंय. तर अशा वेळेस तुम्हाला थोडस शांत रिलॅक्स शरीर सोडायचं आणि बघायचं. जेव्हा तुम्ही रिलॅक्स सोडला, डोळे बंद केले, तुम्हाला समजतं की तुमचं शरीर कुठे कुठे आहे. पण मग जेव्हा आता आपण जसं मी तुम्हाला सांगते की हात पाय सैल करा, श्वासावर लक्ष द्या, ढिलं शरीर सोडा, तर तेव्हा मग आपल्याला लक्ष अरे माझी पाठीमध्ये तणाव होता यार. जेव्हा मी ढिलं शरीर सोडा म्हटल्यावर एकदम मान ढिली होऊन जाते, असं हात ढिले होतात, म्हणजे समजतं आपल्याला की अरे तणाव होता आपण, म्हणजे ताट असं बसायचं म्हणजे इनडायरेक्टली आपण तणाव देतोय आपल्या शरीराला. तर हे म्हणजे स्वतःला थोडंसं प्रॅक्टिस करणं, रिलॅक्स मोडमध्ये जाणं गरजेचं आहे. कारण जेव्हा जेवढं तुम्ही रिलॅक्स मोडमध्ये जाता, तेवढा तुमचा ताण शरीराचा कमी होतो, उतार होतो, आणि तिथे शांततेचा अहसास होतो आपल्या शरीराला, म्हणजे शारीरिक शांतता. त्याच्यानंतर झोपताना पण आपण खूप म्हणजे एकतर आता आजकाल तर मोबाईलची सवय लागली आहे. मला मोबाईलची सवय पण म्हणजे कसं असतं, मला माझा विषय ठरलेले आहेत. म्हणजे असं मी दुसरे रील किंवा हे नाही बघत, तर मला ते इतकं म्हणजे
त्याचं म्हणजे सरशींचं ऐकत असते, सद्गुरूंचं, म्हणजे अशा टाईपचं, म्हणजे मला तो विषय पाहिजे त्याच्यावरून मी असं ते ऐकता ऐकता मला असं झोप येऊन जाते. शिवानी मॅमचं ऐकत असते, ताओत्सूचं, असं म्हणजे मला असं ह्या पद्धतीचं आध्यात्मिक असं ऐकणं, पुस्तकं ऐकणं वगैरे खूप आवडतं. तर त्याला काय होतं त्याच्याने, पण मी रिलॅक्स राहते. मला टेन्शन नाही होत किंवा मला हसणं हे ना ते वगैरे, म्हणजे कानात ते नाही ना, बारीकसा आवाजामध्ये ऐकत असते, त्याच्यामध्ये कधी झोप लागली समजत नाही. आणि मला काही वेळेस थकलं तर मोबाईलची गरज नाही पडत. तर अशा पद्धतीने झोपायच्या आधी थोडस 5 मिनिटं तरी श्वासाला निरीक्षण करायचं. बसून जा किंवा झोपूनही केलं तरी चालेल. आणि मग मेंदूला संकेत द्यायचा आहे आपल्याला, की बस आता विश्रांती कर, शांत राहा. आणि अगदी पायापासून ते डोक्यापर्यंत सगळ्या अवयवाला बघत बघ, कधी झोप लागली तुम्हाला पत्ता पण लागत नाही. लिटरली असं म्हणजे स्वतःला करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अजून शरीराला म्हणजे कुठे जाणीव, म्हणजे अजून काही होतं नाही, कुठे कधी कधी दुखणं असतं, काम जास्त झालं तर कंबर दुखते, तर कधी कधी डोकं दुखतं. तर त्यावेळेस स्वतःच्या बॉडीला स्कॅन करायचं, आणि ती ऊर्जा, जसं म्हणजे आता रेकी शिकलोय आपण, तर त्याला एक पद्धतीने असं म्हणजे हाताने तुम्हाला आता तुम्ही ग्रँड मास्टर आहात तर तुम्हाला हाताने ऍक्शन करायची गरज नाही. फक्त विचार करायचा आहे की जसं काही ही एनर्जी बाहेर निघून जाते आणि मी रिलॅक्स होते. म्हणजे जसं आपण सायकिक सर्जरीमध्ये सांगितलंय मी तुम्हाला, म्हणजे बॉडी स्कॅनिंग करणं किंवा हे करणं. बॉडी स्कॅनिंग करणं म्हणजे बघायचं आहे की कुठे तुम्हाला दुखतंय का, किंवा कुठे कडकपणा वाटतोय का. तर तिथे तेवढा फक्त आपल्या विचारांनी, आपल्या ऊर्जेने ती रिलॅक्स होते. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, ताठ असली आणि जेव्हा मी तुम्हाला म्हणते की रिलॅक्स करा, तर एकदम ढिलं पडलं, अरे असं वाटतं की तेव्हा जाणवतं की आपलं शरीर ताठ होतं. तर जेव्हा तुम्ही आतून बॉडी स्कॅन करता की कुठे ब्लॉकेजेस आहेत का, तर ब्लॉकेजेस म्हणजे काय, कुठेतरी आपलं एक अंगठी सुद्धा असं, म्हणजे अंगुठा सुद्धा असं 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 करून बघा. तर इथे समजा तुम्हाला बॉडीला टाईट वाटलं असं किंवा दुखतंय असं वाटतं, तर लगेच आपण असं असं बोटं मोडतो आणि त्याच्यानंतर मग ते रिलॅक्स होतं. तर ते बोटं मोडणं म्हणजे काय, तिथे हवा किंवा काहीतरी ब्लॉकेजेस असतात. तर तुम्ही जेव्हा असं करता तर ते फास्ट निघते. जसं फुग्यातून आपण एखाद्याच्यातून हवा काढतो तर कसं पट पटक आवाज येतो ना त्याचा. ते तो पॅकिंगचे टिकल्या फोडतो, आठवत असेल तुम्हाला, कशी ती हव्याची असतात आणि मग त्या टिकल्या फोडलं टुक टुक टुक. सेम तसं आपल्या हड्डींमध्ये वगैरे असते. तर हे तुम्ही तुमच्या विचारांनी सुद्धा बॉडी स्कॅन करून तिथे निघालेलं आहे त्याला रिलॅक्स करा किंवा थोडंसं हातपाय हलवा. तर त्याच्याने पण आपल्याला आपल्या शरीरातलं तणाव म्हणजे काढून म्हणजे शांतता आणता येते. आणि शांतताना करताना पण म्हणजे त्याला असं एक म्हणजे थंडगार असं हवा आतमधून येतो आहे, किंवा थंडगार अशी एनर्जी तुम्हाला रिलॅक्स करते आहे. थंडीमध्ये तुम्हाला एक छानशी कोमट हवा, असं जे तुम्हाला असं रिलॅक्स असतं. तर तशा पद्धतीने तुम्हाला स्वतःला स्वतःशी स्वसंवाद करायचा आहे. कोणी तुम्हाला तिथे तुम्हाला वाटलं प्रॅक्टिस पाहिजे असेल तर आपले व्हिडिओज आहेत बरेचसे, तर तशा पद्धतीने पण तुम्ही करू शकता. नंतर 5वा मुद्दा आहे की आपल्याला म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये शांततेची खूप गरज आहे. आणि मुख्य म्हणजे कुठे, तर घर आहे, नातेसंबंध आहेत, आपलं काम आहे, सगळीकडे म्हणजे शांतता पाहिजे. तर ही शांतता केव्हा येते, जेव्हा गुणवत्ता वाढते. तर गुणवत्ता कोणामध्ये वाढवायची आहे, आपण दुसऱ्यांमध्ये तर ठीक आहे, जे आता तुम्ही जसं आहेत ऐकायला ऐकायला येता, वेळ काढताय, तेवढा वेळ शांतपणे ऐकताय, तर म्हणून मी तुम्हाला मदत करून म्हणून तुमच्यामध्ये गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करते आहे. पण असं सगळ्यांकडेच होईल असं नाहीये. तर गुणवत्ता आपली स्वतःचीच आपल्याला वाढवायची आहे. जसं मी तुमच्याशी बोलतेय, पण गुणवत्ता मी माझी वाढवते. स्वतः मी तुम्हाला सांगेल, पण होमवर्क मी पण करते त्याच्यासोबत. तुम्हाला मेडिटेशन करते, पण मेडिटेशन मी पण करते सोबत त्याच्या. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा स्वतःला बघायचं आहे. तर त्याच्यातलं म्हणजे जसं नातीसंबंधी असेल, त्याच्यामध्ये वाद वाढत असेल, तर थोडंसं तिथे पण 10 सेकंद का असेल ना, थोडंसं शांत राहा, मौन. काही फरक पडत नाही. तुमच्यावर कोणी आरोप करो, काय करो, तुम्हाला वाईट बोलो, थोडंसं शांत. आणि त्याच्यात मी असं म्हणण्यापेक्षा त्याला म्हणजे एक अशा पद्धतीने की बरं तू बोलतोस ठीक आहे, पण माझ्या दृष्टीने मला असं वाटतं, इतके शांतपणे. त्याला पटो न पटो हा त्याचा प्रश्न आहे. पण जर तुम्हाला असं वाटतंच की आपली बाजू ठेवावी,
तर मला असं वाटतं, आता याच्यात कितपत खरं आहे किंवा तुला काय वाटतं ते तुझा प्रश्न आहे, पण माझा हा असा असं असं मला वाटतं. तर अशा ह्याच्याने म्हणजे विवाद करण्यापेक्षा तिथे आपलं बाजू ठेवायचं आणि आपण बाजूला व्हायचं, त्याला दुरुस्त करण्याची गरज म्हणजे दुसऱ्यांना दुरुस्त करण्याची गरज नाहीये. तसंच कामाच्या ठिकाणी, ऑफिसच्या ठिकाणी असेल तर थोडंसं पुढे टीम मध्ये काही गोष्टी झाल्या, तू मी तर थोडंसं तिथे पण तुम्हाला 1 मिनिट शांत किंवा एकाग्रता किंवा टीमचा आउटकम जास्तीत जास्त काय होईल, तुम्हाला नाही मान सन्मान मिळाला चालेल, पण आपल्या टीम मधून कशा पद्धतीने आपण ते काम करू शकतो ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष देणं जास्त चांगलं आहे. जसं आता आपण पालक पालक म्हणून आहे, मूल रडत असलं तर आपण आणि आपण शांत राहिलं तर म्हणजे कसं आहे की म्हणजे बरेचदा असं म्हणजे ऍक्च्युली ना, छोटं बाळ सुद्धा रडलं तर आया चिडतात की बाई हा परेशान करून टाकतो, हा असा आहे तसा आहे. याच्याने काय होतंय, छोट्या बाळाला हा जास्त ग्रास्पिंग असतो, म्हणजे तो शिकणं चालू झालेलं असते, त्याला जरी भाषा येत नाही, त्याला असं वाटतं आपल्या समज आहे, पण तो तुमच्या बोलण्याने तुमच्या एक्सप्रेशनने तुमचे एनर्जीज त्याच्यामध्ये जातात आणि त्याचे नर्वस सिस्टीम मधून तो रेग्युलेट होत असतो. तर त्यामुळे तो रडत असताना तुम्ही त्याला शांततेने करा किंवा थोडंसं रडू पण द्या, शांततेने त्याला बघा, त्याला डोक्यावरून त्याचे हात फिरवा किंवा हलक्या हाताने रेकी द्या, फिरवा त्याला असं. पण त्याला एकदम खूप मी पाहिलं म्हणजे जसं ते बाळ रडायला लागलं की आई वडीलच इतक्या जोराजोराने, अरे चुप रा, अरे असं कर, अरे तसं कर, अरे घे त्याला, अरे घे म्हणजे इतकं हे होऊन जातात, इरिटेट होऊन जातात ते असे म्हणा, किंवा त्या बाळाला रडलं नाही पाहिजे जरा, अशा टाईपचं म्हणजे बिहेवियर असतं. म्हणजे हेच स्वतः शांत नाही राहत, तर त्या बाळाला कसं शांत करतील. तर हीच आपल्याला शांत आणि थोडस एक मॅच्युरिटीने त्याला बाळाला पण सांभाळता आलं पाहिजे. तर एकदम मी रडत्या बाळाचं सांगितलं, पण असंच मोठं 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 पण की समोरचा बाळच न चिडलं किंवा झालं तर तुम्ही शांत राहा. कारण तुमची नर्वस सिस्टीम त्यांच्याशी रेग्युलेट होते, रेग्युलेट म्हणजे एकरूप होते एनर्जी. जर तुम्हाला हे करायचं असेल तर त्याला म्हणजे शांत करायचं असेल, त्यांनी शांत व्हावं, त्यांनी विचारवंत व्हावं, पहिले तुम्ही व्हा, आपोआप ते जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शिस्त लावणं, म्हणजे स्टॉप जे म्हणतो आपण ते करता आलं पाहिजे. स्टॉप, STOP असं, म्हणजे स्वतःला कुठेतरी लिहून ठेवा तुमच्या याच्यावर. थांबणं सगळ्यात मोठी आतली शांतता आहे. आपण इतकं धावतोय आणि कशासाठी धावतोय आपल्याला माहितच नाहीये. आणि पोरांनाही धावायला लागतो, कसं होईल रे तुझं, मला हे होतं ते होतं, हे असंच झालं ना. आता एवढा मोठा 28 वर्षाचा पोरग, एवढा कोणाला नोकरी नाही आहे, कोणाला हे नाही, किती लोकांना चिंता असते यार. आणि सगळं काही चांगलं असतं आणि बरं बापाला मागितलं असतं तर बापाने दिलं असतं, दिलं बापाने पैसा, तरी सुद्धा त्याने आत्महत्या करून टाकली. कसं वाटलं असेल, काय म्हणजे काहीच नाहीये, विचारच नाही आहेत यार, विचारच नाही आहेत लोकांना. किती सहज त्याने निगेटिव्ह विचार किंवा जे येतं त्याच्यामध्ये वाहून जातो. आणि अशा जेव्हा चिंता, राग हे जे जे आहे ना, सगळं निगेटिव्ह वर्ड्स जे आहे ना, हे यावेळेस समजून जा तुम्ही, एक तर पास्ट मध्ये आहे, नाही तर फ्युचर मध्ये. प्रेझेंट मध्ये हा निगेटिव्ह पॉइंटचं अस्तित्वच नाही आहे. आणि अस्तित्व असेल तेव्हा खूप कमी वेळ, की जसं एकदम कोणाची सडनली डेथ झाली किंवा असं शॉक झालं, तर तेवढे त्या क्षणासाठीच. आता त्यांनी आत्महत्या करून 2-2.5 महिने झाले, पण ते अजूनही त्या शॉकमध्ये आहे. म्हणजे पास्ट मध्ये झालं ना. हा, ज्या दिवशी त्यांना कळलं त्या दिवशी हे होतं की आता होतं, तरी पण दुसऱ्या क्षणामध्ये तो पास्ट व्हायला लागतं ते क्रिया. इतकं हे आहे. आणि आपण सतत म्हणजे पास्ट नाही तर फ्युचर मध्ये असतो. म्हणजे ना प्रेझेंट मध्ये राहता आलं ना, ते बुद्धत्व बुद्धत्व त्यालाच म्हणतात, मुक्त. तर अशा पद्धतीने आहे. तर हे सिस्टीम स्वतःला म्हणजे स्टॉप करणं किंवा स्वतःचं ऑब्झर्व करणं, स्वतःला म्हणजे थांबून श्वास घेणं, है ना? विचारांकडे बघणं, त्याला लेबलिंग करणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. तर अशा पद्धतीचे आजचे हे पॉइंट्स होते, 5 पॉइंट्स आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक छोटस मेडिटेशनच्या मार्फत म्हणजे मी सांगते आहे तुम्हाला. तर आपण ते करूया. तर शांतपणे बसा. याच्यामध्ये म्युझिक लावलं नाही लावलं तरी फरक पडत आहे, पण एक जस्ट आता तुम्हाला काहीतरी पाहिजे म्हणून मी म्युझिक लावते. ठीक आहे. याचीच लावते म्युझिक.
शांत बसा, डोळे बंद करा. एक आधार देत असाल तर ठीक आहे, किंवा थोडस म्हणजे ताठ करून बसा, पण काय म्हणतात त्याला, असं एकदम रिलॅक्स बसा. खांदे सैल सोडा. अगदी मांडीवर, अगदी सिंपल मांडीवर हात ठेवा दोन्ही. श्वास, लंबा गहरा श्वास घ्या. मनभर थांबा आणि हळूवार सोडा. सेम प्रोसिजर 4-5दा करा. तुम्ही तुमच्या ह्याच्यानेच मोजा. प्रत्येक प्रोसिजर मध्ये स्वतःकडे बघा. तुम्ही श्वास घेत आहात, थांबता आहात आणि हळूवार सोडत आहात. निरीक्षण करा. नाकाने श्वास घेत आहात, थांबता आहात क्षणभर आणि हळूवार सोडत आहात. निरीक्षण करा, तुमच्या मनात विचार येतात आहेत. जेही विचार आले येऊ द्या, फक्त निरीक्षण करा. ते विचार आहेत, ते येतात आणि जातात, पण तुम्ही बघता आहात त्या विचारांकडे. आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करत चला. मन भटकतं, विचार आले तर विचारांना बघायचा प्रयत्न करा. श्वासाकडे लक्ष द्यायचं. विचाराला बघायचं. विचार आले समजा काही रागाचे, भोगाचे, द्वेषाचे किंवा चिंतेचे, त्याला लेबल करा.
चिंता आहे, हे व्यर्थ आहे, व्यर्थ विचार येत असतील तर व्यर्थ आहे. श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. निरीक्षण करा. मनात म्हणा विचार. जेव्हा विचार आले तेव्हा विचार हा शब्द बोला, त्याला लेबलिंग करा. विचाराला आता एक लेबलिंग द्या, मी स्थिर आहे. बस एकच वाक्य, मी स्थिर आहे. आता श्वासाकडे पण बघायचं आणि मी स्थिर आहे हे वाक्य पण बोला. स्वतःच्या विचाराला दिशा द्यायची आणि मी स्थिर आहे. आणि श्वास पण लक्ष द्या, म्हणजे चालू द्या. स्थिर आहे.
आता वातावरणाशी अवेअर होऊन जागृत व्हा आणि हलकेच डोळे उघडा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. खूप छान. चला, तर काय समजलं? तुम्ही तुमचे मत सांगू शकता इथे रेकॉर्ड